चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद श्रीसाड आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये तुमचं परत एकदा खूप-खूप स्वागत आहे. बघा महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा ऑल ओव्हर इंडिया राइट एक जबरदस्त व्हॅकन्सी पडली आहे, हां ना, बी-एस-एन-एलची. बी-एस-एन-एल सेट सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी व्हॅकन्सी पडल्यानंतर व्हिडिओ थोडा डिले झाला, पण आणखी याचे फॉर्म भरणे ऑनगोइंग आहेत आणि ही व्हॅकन्सी का महत्त्वाची आहे, थोडेसे मुद्दे मला डिस्कस करायचे. जर ब्रांच वाईज ही व्हॅकन्सी बघितली, तर भरपूर साऱ्या ब्रांचेस याला एलिजिबल आहे. ब्रांचेससाठी एवढं कोणतं रिस्ट्रिक्शन नाहीये. इलेक्ट्रिकल म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, कॉम्प्युटर सायन्स म्हणा, आय-टी म्हणा, भरपूर साऱ्या ब्रांचेस ज्या एलिजिबल आहे आणि इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे काय सिलेबस ऑलमोस्ट सगळ्यांना कॉमन आहे. राइट आहे. तर ह्या पर्टिक्युलर एक्झामचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आहे एक्झाम डेट जी ऑलरेडी अनाउन्स्ड आहे. है ना? म्हणून सगळं गोष्टी ऑलरेडी एकदम प्री प्लॅन्ड आहेत. असं नाही की तुम्हाला वाट बघत बसायची आहे. त्याच्यामुळे हे एक्झामबद्दल बोलणं जरासं आवश्यक आहे इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. ऑब्व्हियसली हा पर्टिक्युलर व्हिडिओ फक्त त्या मुलांसाठी असेल ज्यांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालंय आणि ब्रांचेस मी समोर लिहिल्या त्यापैकी कोणत्या तरी त्यांच्या ब्रांचेस आहेत. तर सर मग आता प्रॉब्लेम फक्त एकच उरतो, सगळं सोन्याहून पिवळं आहे. है ना? या कोर्समध्ये सगळं सोन्याहून पिवळं आहे. म्हणजे या पर्टिक्युलर एक्झाममध्ये फक्त एकच गोष्ट जी खटकते ती आहे टाईम पिरियड. एक्झामला प्रिपरेशनसाठी एवढा वेळ नाहीये आणि सिलेबस खूप डेप्थमध्ये आहे ना? तर आजच्या सेशनमध्ये डिटेल डिस्कशन करूया, की नेमकं ही एक्झाम क्रॅक करायची असेल, तर माझी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? पॉइंट नंबर 1. कोणकोणत्या सब्जेक्टला मला जास्त इम्पोर्टन्स द्यावा लागेल? दुसरा पॉइंट, एक्झामचं प्रिपरेशन नेमकं कुठून करायचं आणि कोणत्या लेव्हलचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे? या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. जर एक्झामविषयी थोडंसं बोललं तर खूप कमी असे तुम्हाला कोचिंग कमी म्हणजे काय बोटावर मोजण्या इतके सुद्धा नाहीये, की कोणी तुम्हाला ट्रेनिंग देईल, की तुम्हाला सांगेल, "बाबांनो या, हे वाचा आणि तुमचं होऊन जाईल." तुमच्या खांद्यावर हात किंवा डोक्यावर हात ठेवणारं या एक्झाम करता तुम्हाला तरी कोणीच भेटणार नाही. याचं कारण आहे परीक्षेसाठी असलेला मुबलक टाईम आहे ना, खूप कमी वेळ, राइट आहे ना? त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी स्वतः या पर्टिक्युलर एक्झामसाठी मध्ये उतरतोय, जेणेकरून तुम्हाला थोडासा आहे ना, एक तिनक्याचा सहारा मला देता येईल. तर त्या अगोदर थोडीशी एक्झामची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. सगळं डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तत्पूर्वी जे चॅनलला नवीन असाल बाय चान्स पहिल्यांदा व्हिडिओ बघता ते असे कोणी असणार, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आहे ना? आणि बेल नोटिफिकेशनचा आयकॉन प्रेस करून ठेवा. कारण हा आवाज तुम्हाला बी-एस-एन-एलची एक्झामच्या लास्ट दिवसापर्यंत ऐकायला भेटेल. प्रत्येक महत्त्वाचा अपडेट, प्रत्येक टेक्निकल गोष्ट आपली चॅनलवर डिस्कस होणार आहे. क्लिअर आहे? तर मेन प्लॅन आहे 30 डेज स्ट्रॅटेजी प्लॅन आहे. राइट आहे ना? तर याच्या अगोदर बिफोर वी स्टार्ट विथ द ॲक्चुअल आपण हे सुरू करण्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे बघा. आय होप हे तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. हे बी-एस-एन-एलची स्वतःचीच ऑफिशियल साइटचं रिक्रुटमेंट आहे. आहे ना? जर तुम्ही बघितलं तर ज्याही मुलांनी अजूनही फॉर्म भरले नसतील, पण त्यांना वाटतंय की ते इंटरेस्टेड आहात, तर ते अजूनही एलिजिबल आहात. कारण शेवटची तारीख आहे 7 मार्च 2026. विश्वास ठेवा ऑलमोस्ट 10 ते 12 वर्षानंतर ही व्हॅकन्सी आली आहे आणि पे स्केल सुद्धा खूप चांगलं आहे. है ना? तर 7 मार्च 2026 याची लास्ट डेट असेल. फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, ती तुम्ही रेफर करू शकतात. है ना? आणि मी बी-एस-एन-एलच्या प्रिपरेशनच्या डिस्कशनसाठी एक सेपरेट WhatsApp ग्रुप सुद्धा बनवलाय. ज्या ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आपल्याला एक कॉमन डिस्कशन करता येईल. कारण ऑल ओव्हर इंडियामध्ये मल्टिपल मुलं या एक्झामला प्रिपरेशन करतात आहे. भरपूर मुलांना भरपूर सारे डाउट्स असतात. तर मी विचार केला, की एक WhatsApp ग्रुप कॉमन का नाही बनवायला जाऊ, जेणेकरून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी तिथं डिस्कस करता येईल. है ना? प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आपल्याला तिथे टाकता येईल. तर WhatsApp ग्रुप न विसरता जॉइन करायचा आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तेवढा ग्रुप जॉइन करून घ्या. बाकी बघा व्हॅकन्सी आल्या होत्या. एक टेलिकॉम स्ट्रीम आहे, फायनान्स स्ट्रीम आहे. माझं मेन जे डिस्कशन असणार ते असणार आहे सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग त्याला सेट असंही म्हणतात. टेलिकॉम स्ट्रीमसाठी राइट ना. ऑफकोर्स एक कॉमन विचार जर केला तर टेलिकम्युनिकेशन जर याच्यामध्ये ऑब्व्हियसली बी म्हणजे ऑल अबाउट टेलिकम्युनिकेशन म्हणून तुम्ही याचा सिलेबस जरी बघितला तरी ऑल कम्युनिकेशन रिलेटेड सिलेबसच तुम्हाला बघायला भेटणार आहे ना. डिटेल कम्युनिकेशन रिलेटेड सिलेबसच तुम्ही तिथं अवेलेबल आहे. बघा याच्यामध्ये जर ब्रांचेस बघितल्या तर ब्रांचेस तुम्हाला ऑलरेडी बोललोय फुल टाईम इंजिनिअरिंग झालेली पाहिजे, है ना? 60% मार्क्स पाहिजे कमीत कमी तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये आणि ब्रांचेस बघा इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन 1, नंतर प्लेन इलेक्ट्रॉनिक्स 2, कॉम्प्युटर सायन्स 3, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 4, इलेक्ट्रिकल 5, इन्स्ट्रुमेंटेशन 6 आणि या सगळ्यांना जर कोणाच्या 2 बॅचेस कंबाईन असेल, फॉर एक्झाम्पल कोणाचं इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रिकल आहे, तरी सुद्धा चालून जाईल, है ना? फक्त याच्यापैकी कोणतेतरी वर्ड्स तुमच्या डिग्रीच्या नावामध्ये असले पाहिजे. फायनान्समध्ये ज्याही लोकांचा आहे ना सी-एस-सी-एम-ए वगैरे झाले त्यांचे पण ब्रांचेस आहे. ते लोक सुद्धा याला एलिजिबल आहेत, पण त्यांचा सिलेबस ऑल टुगेदर वेगळा आहे. काही इम्पोर्टंट एजबद्दल जर बोललो, मॅक्सिमम एज जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे आहात, तर 21 ते 30 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल, या एज ग्रुपमध्ये असाल, तुम्ही एलिजिबल आहात. आणि कॅटेगरी वाईज त्या लोकांनी रिलॅक्सेशन दिलंय. जर ओ असाल तर +3 इयर्स आहे ना, म्हणजे जर तुम्ही 33 चे असाल तरी तरी चालून जाईल.
एस-सी-एस-टी तुम्ही 35 वर्षाचे असेल चालू जाईल आणि पी-डब्ल्यू-डी-मध्ये तुम्ही 40 वर्षाच्या आसपास असेल तरी पण चालून जाईल. राइट आहे ना? जो पार्ट मला स्वतः खटकला या पूर्ण प्रोसेसमध्ये तो आहे ॲप्लिकेशन फी. एवढी फी खरंच सांगतो इंजिनिअरिंगच्या गेट एक्झामची सुद्धा नसते जेवढी या लोकांनी ठेवली आहे. माहीत नाही कोणत्या लॉजिकनं फीस ठेवली, पण फीसला मी स्वतः हॅपी नाहीये. पण जनरल आणि ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीला ₹2500 फी आहे आणि एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यूला ₹1250 या लोकांनी फीस ठेवली आहे. राइट आहे. काही महत्त्वाच्या डेट जे ऑलरेडी तुम्ही बघू शकता 7 मार्च 2026 ही लास्ट डेट असेल तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल त्याची. 5 फेब्रुवारीला ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आणि 7 मार्चपर्यंत तुम्ही भरू शकता. क्लिअर? हे छोटंसं नोटिफिकेशन होतं जे जे तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल. पण मी फक्त सांगून दिलं, की कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं एक्झामला पॉइंट ऑफ व्ह्यू जर असेल तो आहे सिलेबस. आहे ना? जर तुम्ही सिलेबसला थोडंसं नीट बघितलं तर एक्झाम पॅटर्न 200 मार्काचा हा पर्टिक्युलर पेपर कंडक्ट होणार आहे. आहे ना? म्हणजे टोटल 200 मार्क्स असेल आणि मिनिट दिले 180 मिनिटं. आहे ना, म्हणजे जवळ-जवळ 3 तासाचा हा पेपर कंडक्ट होणार आहे. चांगला डिटेल पेपर असेल. ज्याच्यामध्ये हा सिलेबस टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलमध्ये डिव्हाईड केला गेलाय. टेक्निकलला जवळ-जवळ 160 क्वेशन्स 160 मार्क्स आणि माझ्या नॉन टेक्निकलला 40 क्वेशन 40 मार्क्स या पर्टिक्युलर फेजमध्ये हा पेपर असेल. नॉन टेकबद्दल थोडं सांगतो. नॉन टेकमध्ये तुमचा सिलेबस कोणता असेल? ॲप्टिट्यूड प्लस रिझनिंग आहे ना. मग त्याच्यात टेबलचे प्रॉब्लेम झाले, ब्लड रिलेशन झालं, आहे ना. कोडिंग, डिकोडिंग झालं, आहे ना. नंतर तुमचा पर्सेंटेज वगैरे झाले ॲप्टिट्यूडमधले, आहे ना. ट्रेन्सवरचे प्रॉब्लेम झाले, क्यूबवरचे प्रॉब्लेम झाले. नंतर ते असतं बघा ऑल डॉग्स आर कॅट, ऑल कॅट्स आर डॉग ते सर्कलवाले प्रॉब्लेम झाले. व्हेन डायग्राम काइंड ऑफ सिनारिओ एवढा म्हणजे तुम्ही नॉर्मल जरी प्रिपरेशन करून गेले ना, तरी या 40 मार्काला तुम्ही बऱ्यापैकी न्याय देऊ शकतात. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? प्रॉब्लेम टेक्निकलमध्ये बाळांनो, आहे ना. टेक्निकलमध्ये नीट बघितलं, तर जवळ-जवळ बघा प्रत्येक क्वेशनला 1-1 मार्क दिला म्हणजे 120 200 म्हणजे माझ्या रिझनिंगमध्ये कुठेतरी हाल्फ मार्क जाणार. पण बघा 200 मार्क्सचा हा पेपर असेल आणि याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट जर काय असेल ना निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर एक क्वेशन तुमचा चुकीचा झाला, तर तुमचे 0.25 एक क्वेशन जर चुकीचा झाला, तर 0.25 मार्क्स काय केलं डिडक्ट केले जाणार. आहे ना? हा एक चांगला पण हे पॉझिटिव्हली पण घेऊ शकतो आपण याला कारण जे तुक्के बहादूर असतात, आहे ना? त्यांच्यासाठी हा घंटी आहे. कारण जे लोकं प्रिपरेशन करणार त्यांना माहिती आहे कोणत्या क्वेशनमध्ये रिस्क घ्यायची आणि कोणत्या क्वेशनमध्ये रिस्क नाही घ्यायची. त्याच्यावर मी पुढे एक डिटेल व्हिडिओ नक्की टाकेल, की पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. आता फक्त पॅटर्न डिस्कस करूया. आहे ना? आता बघा याच्यामध्ये जर नीट बघितलं तर सेक्शन वाईज कट ऑफ दिलाय. कमीत कमी किती मार्क्स हवे जर तुम्हाला लिस्टमध्ये यायला नाही. ऑब्व्हियसली याच्यावर कधीच सिलेक्शन होत नाही. पण एक मिनिमम क्रायटेरिया एवढा जर क्रायटेरिया तुम्ही क्रॅक केला पाहिजे जर तुम्हाला लिस्टमध्ये यायचं असेल तर जनरलसाठी तुम्हाला 40% घ्यावं लागेल प्रत्येक पार्टमध्ये आणि 50% ओव्हरऑल तुम्हाला मार्क्स घ्यावे लागतील. म्हणजे जवळ 100 प्लस तुम्हाला जावं लागेल ओव्हरऑल मार्क्स वाईज. एस-टी-एसटीला 35% दिलाय आणि 40% ओव्हरऑल. अल्मोस्ट 50% वेटेज पकडून चाला जर तुम्हाला क्लिअर करायची असेल एक्झाम तर. पण बघा ह्या पार्टवर मी एवढं सध्या बोलणार नाही. कारण जस्ट एक्झामची अनाउन्समेंट झाली. एक्झामची म्हणतो जस्ट ॲड पडली आहे. माझा टार्गेट असला पाहिजे मॅक्सिमम मला किती क्वेशन अटेम्प्ट करता येईल. क्लिअर आहे? आय होप पॅटर्न क्लिअर झाला असेल. आहे ना 200 क्वेशन 180 मिनिटं दिले. आहे ना 180 मिनिटाला. क्लिअर आहे? मार्क्स तर माझे 200 क्वेशनला 200 मार्क्स असणार सॉरी 200 क्वेशन 200 मार्क्स म्हणजे 1 क्वेशन माझा 1 मार्काचा असणार आहे. है ना? आणि टोटल 3 तास तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर एका क्वेशनला तुम्हाला 1 मिनिटं सुद्धा अवेलेबल नाहीये. याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या पेपर डिफिकल्ट नसणार आहे. पेपर लेंदी असू शकतो, पण डिफिकल्ट नसणार. लेंदीचा अर्थ काय? की अशा काहीतरी गोष्टी ऐकायला भेटणार ज्या तुम्ही पहिला ऐकलेल्या नसणार. पण पेपर असा असेल येतंय तर येतंय, नाही येत नाही येतंय. अशाच प्रकारचे क्वेशन्स एक्झामला सेट होतात. बी-एस-एन-एल त्यासाठीच फेमस आहे. आता बघा, जर नीट बघितलं, सॉरी स्लाईड थोडी वरती गेली. थोडी वरती गेली काही हरकत नाही. पण हा सिलेबस तुमचा आहे ना, इथं टायटल होतं टेक्निकल सिलेबस. हा तुमचा टेक्निकल सिलेबस असणार आहे. याच्यावर थोडं डिस्कशन करूया. बघा जर सिलेबस वाईज मी थोडंसं इंटरनल चेक केलं तर हा सिलेबस अल्मोस्ट सगळ्या ब्रांचला कॉमन आहे. कारण बघा जितक्याही ब्रांचेस दिल्या सगळ्या ब्रांचेसची मुलं हा पर्टिक्युलर सिलेबस आपल्या सेमेस्टरला कुठे-कुठे शिकून आले. इन्क्लुडिंग कॉम्प्युटर सायन्स. आहे ना? बघा जर बघितलं बेसिक टेलिकम्युनिकेशन कॉन्सेप्ट आणि जर तुम्ही बघितलं ना टोटल किती टॉपिक दिले हे ॲडमध्ये सुद्धा दिले. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. टोटल 7 टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आणि याला इक्वली वेटेज मानून चालू आहे आपण कारण सगळेच टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ इम्पोर्टंट आहे. बघा 15-15% मी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा थोडासा आगळा पडतो. याला मी 10% वेटेज दिलंय. तर बेसिक टेलिकम्युनिकेशन कॉन्सेप्टला 15%, वायरलेस कम्युनिकेशनला 15% आहे ना. बघा एक वायरलेस असणार आणि एक माझं वायरलाईन असणार. सगळे कम्युनिकेशनचे टॉपिक आहे. बेसिक टेलिकम्युनिकेशनमध्ये तुमचं तेच मॉड्युलेशनचा कॉन्सेप्ट, डिमॉड्युलेशनचा कॉन्सेप्ट आहे ना. ह्या प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्हाला इकडे टेलिकम्युनिकेशन बघायला भेटणार. टोटल जे मल्टिप्लेक्शन, डिमल्टिप्लेक्शन वगैरे असतं ना, सगळं इकडे आहे ना. वायरलेस कम्युनिकेशनमध्ये तेच आपलं टेलिफोनिक कम्युनिकेशन येऊन जातं.
टेलिकॉम ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये जे तुमचे वायरिंग आहे ना, फायबर ऑप्टिक्स वगैरे आला, हा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होऊन जातो. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काइंड ऑफ तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी काही टर्मिनॉलॉजी त्याच्यावर कुठेतरी डिस्कशन होतं. वायरलाईन ऑब्व्हियसली वायर कम्युनिकेशन असतं, लॉसेस वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी याच्यात पण शिकायला भेटतात. इमर्जिंग टेक्नॉलॉजी तुमचा आय-ओ-टी वगैरे झालं, है ना? इन्फॉर्मेशन ऑफ थिंग्स भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, है ना? त्या तुम्हाला आय-ओ-टी वगैरे ज्या पण नव्या क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी झाली. भरपूर साऱ्या कम्युनिकेशनच्या नवीन-नवीन टेक्नॉलॉजी त्या तुम्हाला शिकायला भेटतात. आणि आय-पी एंड डेटा नेटवर्क हा प्युअरली तुमचा कुठेतरी कॉम्प्युटरचा सब्जेक्ट आहे, है ना? त्याच्यामध्ये आय-पी एंड डेटा, नेटवर्किंगच्या टोपोलॉजी कोणकोणत्या आहे, है ना? त्या प्रत्येक गोष्टी डिस्कस करायच्या. तर ओव्हरऑल सिलेबस हा थोडासा वेगळा आहे. जर तुम्ही गेटचं प्रिपरेशन करत असाल, तर तुम्ही एखाद्या कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, हे टॉपिकला आपण एवढा जोर देत नाही. है ना? हे आपण वरवर वाचतो, पण आता हे डिटेलमध्ये वाचायचंय. तर ऑफकोर्स कुठेतरी पॉइंट येतो, की सर आता एवढं सगळं काय करणार? है ना? एवढ्या सगळ्यांचं प्रिपरेशन कसं करणार? तर बघा या सगळ्यांसाठी मी आज तर सिलेबस इंट्रोड्यूस केलाय. उद्यापासून एक YouTubeला काही सेशन स्टार्ट करणार आहे. ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज पहिले थोडं समजून घेऊया, की नेमकं एक्झामच्या क्वेशनची पॅटर्न कसा असतो. प्लस याच्यामध्ये एक्झामला कोणत्या लेव्हलपर्यंत प्रिपरेशन केलं पाहिजे, कोणकोणते बुक्स मी रेफर करू शकतो. ऑफकोर्स बुक्स वाचायला एवढा वेळ नाहीये. तर या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये YouTubeला नक्की लाईव्ह घेऊन येईल. तोपर्यंत मी एकच सांगेल, की माझा प्लॅन आहे, की जर या प्रत्येक टॉपिकवर तुम्ही एक 200-250 क्वेशनची जर प्रॅक्टिस करून घेतली कॉन्सेप्च्युअल कोणतेही क्वेशन नाही, उचलले क्वेशन असं बिलकुल नाही. तरी पण तुमचं कुठेतरी सिलेक्शन प्लस मायनस बरोबर चाललं जातं, है ना? पण थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल. सध्या फक्त माझ्या साइडने मी एक कोर्स लॉन्च केलाय फक्त स्पेशली बी-एस-एन-एलसाठी. ज्यामध्ये पहिल्या 100 मुलांना भरभरून डिस्काउंट दिला. 999 ची बॅच असेल. त्याच्यामध्ये बघा दिवस कमी आहे. तर तुम्ही विचार करा, की एवढ्या कमी दिवसात एवढा पॅटर्न डिटेलमध्ये डिस्क्राईब करणं शक्य नाही. पण एक्झामला मला आउट ऑफ मार्क्स असे घ्यायचे नाही. माझा टार्गेट आहे, की एक्झामचे कुठेतरी माझी कट ऑफ जो आहे तो क्लिअर झाला पाहिजे आणि त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू या प्रत्येक टॉपिकवर अल्मोस्ट 200 प्लस क्वेशनची थिअरी प्लस एम-सी-क्यूज ची प्रॅक्टिस बॅच ही असेल. ज्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ बिलकुल नसणार. एक 35-40 व्हिडिओ तुम्ही इमॅजिन करा. ज्याच्यामध्ये सगळा सिलेबस मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. काइंड ऑफ क्रॅश कोर्स हा म्हणू शकतात. जो तुम्हाला एक्झामला नक्की हेल्प होईल. कारण बघा जस्ट ॲड पडली. 2-3 महिने असते तर काहीतरी वेगळा प्लॅन तुम्ही करू शकले असते. सो शॉर्ट आणि स्वीट अभ्यास कसा करता येईल, हा कोर्स तुम्हाला नक्की म्हणजे 100% कामी येणार. कारण तुम्ही ऑलरेडी एक्झामला प्रिपरेशन करत आहात. त्याच्याबरोबर तुम्हाला जर एक्स्ट्रा एम-सी-क्यू विथ व्हिडिओ सोल्युशन भेटलं, है ना? डेली 1-2, 1-2, 1-2 रेकॉर्डेड फॉर्ममध्येच मी ठेवेल. लाईव्हमध्ये काय होतं टाईमपास होतो. है ना? तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आणि ऑब्व्हियसली फ्रेश रेकॉर्डिंग असणार. असं नाही की जुने टाकून देणार, बिलकुल नाही. फ्रेश रेकॉर्डिंग असणार आणि त्या रेकॉर्डिंग नंतर जसा एक टॉपिक संपला, एक डाउट सेशन मी नक्की लाईव्ह घेऊन घेईल, है ना? एक रिव्हिजन लेक्चर आपण लाईव्ह जाऊ जेणेकरून जर तुमचे त्या पर्टिक्युलर टॉपिकवर काही डाउट राहून गेले, तर त्याच्यामध्ये आपण कव्हर करून घेऊ. बॅच जॉइन करण्यासाठी तुम्हाला मी लिंक खाली दिलीच आहे, है ना? लिंक खाली दिली आहे. 2-3 दिवस ॲडमिशनसाठी चालणार, है ना? हा कोर्स ऑलमोस्ट 1 तारखेपासून तुमचा लाईव्ह स्टार्ट होऊन जाणार. पण हां, ही डिस्काउंट अर्ली बर्डसाठीच आहे. ₹999 बॅच देतो. याच्यात काय येणार बाळांनो ना, 999 मध्ये आणखी काय घेणार? तर आपली इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. है ना? एकदा प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, त्याच्यामुळे तुम्हाला हा कोर्समध्ये दिसून जाणार तिथं, है ना? त्या सेक्शनमध्ये. आणि जर काही डाउट असेल तर मला WhatsApp करू शकता. कॉल करणं प्लीज अव्हॉइड करा. WhatsAppला मेसेज करा. मी तुमची नक्की क्वेरी अटेंड करेल. 9158685634 राइट आहे ना? तर हा एक छोटासा कोर्स आहे बघा, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी. कारण आजकाल गेट थ्रू पण एक्झाम क्लिअर करणं खूप अवघड झालं. कारण गेटचा कट ऑफ जो जातो, तो ट्रिमंड जातो. बोटावर मोजण्यात की मुलं पी-एस-यूमध्ये सिलेक्ट होतात. बाकी राहिले-सुहिले जॉब एम-एस-सी-बीचे असतात. ए-ई-जे-ईचे येतात त्याची पण व्हॅकन्सी आजकाल प्लस मायनस चालू आहे. सो ओव्हरऑल हा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आहे ना, स्वतःला एक गव्हर्नमेंट जॉबमध्ये पुश करायची आणि स्वतःला एक सेटल आयुष्य देण्याची. जास्त मेहनत नाहीये. फक्त हा महिना मेहनत करून घ्या. हा आणि पुढचा महिना एक्झामला चालल्या जा. आहे ना. जर प्रिपरेशन चांगलं केलं, विश्वास ठेवा, तुम्हाला माझ्या डेमो लेक्चरमध्ये आयडिया येईलच, की प्रिपरेशन किती ईझी आपण करू शकतो, जर कॉन्फिडन्स जवळ ठेवला तर. आहे ना. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये येण्या अगोदर जितक्या मुलांनी हा व्हिडिओ बघितलाय खाली WhatsApp ग्रुप असेल, त्या ग्रुपला नक्की जॉइन करा. जेणेकरून मला एक पर्टिक्युलर कॅन्डिडेटला फोकस करता येईल नेक्स्ट प्रिपरेशनसाठी. आणि आपण हळू काही लेक्चर YouTubeला आणि जे कोर्स जॉइन करणार त्यांना ऑफकोर्स डिटेल सिलेबस मी तिकडे कव्हर करून घेईन थेअरी प्लस एम-सी-क्यू बॅचमध्ये. राइट आहे ना? बॅचविषयी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला नक्की WhatsApp करू शकता. मी तुम्हाला फर्दर गोष्टी नक्की सांगेल. राइट आहे? चालतंय बाळांनो. हा होता एक छोटासा अटेम्प्ट. ही अपॉर्च्युनिटी प्लीज सोडू नका. खूप कमी रेअर अपॉर्च्युनिटी आहे. बी-एस-एन-एलने मध्येच काय मूड आला माहिती देऊन टाकली. तर ह्या वर्षीचा हा तोफा समजा 1 महिन्याची मेहनत आणि दॅट्स इट ना. सिलेक्शन तुमच्या तुमच्या पायाची सिलेक्शन असेल. क्लिअर आहे? चालतं बाळांनो डिटेल डिस्कशन होत राहील. WhatsApp ग्रुप जॉइन करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल
तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. म्हणजे नवीन-नवीन नोटिफिकेशन चॅनलला जेव्हा-जेव्हा बी बद्दल येणार, मी नक्की त्याच्यावर फर्दर डिस्कशन घेईन. इथे या व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. काळजी घ्या, प्रॅक्टिस करत राहा आणि अपॉर्च्युनिटीचा भरभरून फायदा घ्या.